आणि कॉलेजचे गेट उघडणार आहे 7:30ला. तोपर्यंत त्या गाडीवर बसलो, 7:30पर्यंत वाट पाहू आणि त्यानंतर जाऊ पेपरला. CETचा पेपर आहे आज आपला. तर भेटू आपण आता 7:30 वाजता गेट उघडल्यानंतर. तर मित्रांनो, या कॉलेजला आपला CETचा पेपर आहे आणि आम्ही जे लवकर आलो आहे 4:30लाच. तर अजून टाईम आहे. बघा, सकाळी चालतो आम्ही 4:30लाच. तर गाडी दिली इथं लावून आणि आम्ही खामगावमध्ये आज पेपर, त्यामुळे सकाळी चालू होतो आणि अजून कॉलेजचं गेट पण उघडलं नाही. 5:30ला चालतो लवकर. घरून जे लवकर निघलो होतो त्यामुळं. आणि अजून गेट उघडायला जे टाईम आहे आपला 7:30ला गेट उघडणार आहे. 7:30पर्यंत इथं बसणं आहे आणि पेपरचे 12ला सुटणार आहे. तर आता भेटू आपण 7:30ला पेपर चालू झाल्यावर. आणि त्यानंतर 12 वाजता पेपर सुटल्यानंतर गाडी दिली इथं लावून. तर इथं आपण बसेल सध्या, कारण की इतक्या लवकर जे गेट उघडत नाही ते. भेटू आपण आता 7:30 वाजता. तर मित्रांनो, आता 6 वाजले आणि आता अजून पण कॉलेजचं गेट काय उघडलं नाही. बघा, त्यानंतर पेपर झाल्याच्या नंतर आम्ही जे तिथून शेगाव थोडं दूर होतं, त्यामुळे शेगावला आलो होतो. तर शेगावमध्ये आल्या गाडी घेतली होती पार्किंगमध्ये. गाडी पार्किंगमध्ये घेऊन पार्किंगमध्ये दिली लावून. बस ना गोल्या, किती रुपये द्यायचे? एवढ्या वखत माहिती आहे का ते काय होतं तिथं? के रूप में त्यानंतर जे मस्त हातपाय घेतले धुवून आणि तिथं चपला पण दिल्या ठेवून इकडं चालू होतं स्नॅप काढणं. आणि त्यानंतर आपण लागलो होतो दर्शनासाठी रांगेत. इकडं आतून जे रांग होती, तर आपण लागलो होतो आता दर्शनाच्या रांगेत. तर पहा पुढे व्हिडिओ. अरे इथं आत गेले की मेळच नाही लागत, कसं जातो आपण? इथं आत गेलो नाही, मेळच नाही लागत. आत कसे कोण आत दर्शन आलं अंडरग्राउंड मेळच नाही लागत. कसे फिरतो दाखव. त्यानंतर जे दर्शन घेतल्यानंतर मंदिराला जे 5 फेरे मारले. बघा, आता आमचं आत्ताच दर्शन झालं होतं. आजचा व्हिडिओ काढायसाठी अलाउड नव्हतं, त्यामुळे आतला काही व्हिडिओ घेतला नाही. तर त्यानंतर मंदिराला फेरे मारले आणि ते झाल्याच्यानंतर जे मग आम्ही ह्या मेन गेटमधून बाहेर पडलो. फोटो हो ना, पटकन हे बॅग धर. लागू राहते आता. पटकन रुमाल चांगला दिसतो. इथे जे दर्शनाला जायच्या आधी जे आम्ही चपला ठेवल्या होत्या आणि इकडं जे पूर्ण चपला ठेवायसाठी जे दर्शनाचं जायच्या आधी जे इथे चपला ठेवावं लागतं. आणि चपला घेतल्यानंतर इथून जे आम्ही सरळ बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर जे इथून मंदिरातून बाहेर आलो डायरेक्ट.
आणि इथून चाललो होतो मग पार्किंगकडे. हे अंडरग्राऊंड जे रस्ता आहे तिथून घुसल्याच्या नंतर सिधं निघतो आपण. इथून जसं मंदिराच्या बाहेरून जसं आत जातो आपण त्यानंतर सिधं पार्किंगमध्ये निघतो. आहे काम करतो एवढं कायच गरमीनं काही हालत असं. अरे इथं मर आलो आपणच तू विचार कर एवढं होणार. इथे पार्किंगमध्ये आल्यानंतर गाडी घेतली काढून आणि ऊन एवढं तपत होतं पण तरी पण मस्त मोकळं दर्शन झालं. त्यामुळं दर्शन झाल्यानंतर गाडी घेतली आणि त्यानंतर निघलो आम्ही घराकडे जाण्यासाठी. हा चल चल मेरे घोड़ी टकडक 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 काय पुढं पाय चाललो. गाइस हम चले हम हमारे घर पे चले. अभी हम डायरेक्ट आता घर पे चले. ये देखो इधर पार्किंग. ये अपने स्टिकर है आप हमारी गाड़ी है. सभी बोले बोल सभी हमारी गाड़ी है. सभी भाई लोग इधर सेंसर है. ये गाड़ी आने के बाद ऊपर चला जाता है. इन गोला खाली जैसे टपका ठेवून. तो गाइस आज की ताज़ा खबर है. देखो दुआ देखो कितना इधर कुछ तो हुआ है. ये देखो कॉलेज लगता है कॉलेज में आग लग गई. इतना धुआं है पूरा काला काला हो गया है. ये देखो ऊपर ये खामगांव में. ये देखो लोग भी वीडियो निकल रहे. इधर रुक गए. रुक कुछ हुआ इधर. रुक देखो इधर कुछ हुआ है. आग लग गई. कॉलेज लगता है. तर शेगाव घरी येत्या वेळेस ते खामगावमध्ये एका कॉलेजच्या साईडनं जे भंगारा होतं तिथं आणि काही टायर्स वगैरेचा मोठा गंज होता. तर उन्हामुळे जे तिथं आग लागली होती त्याचं तुम्ही पाहू शकता किती धुवा निघते तिथून काळा. तर आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.